देशात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ या विरोधात आज राहाता येथील तहसील कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आलं. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तहसीलदार साहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सध्या पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सतत वाढ होतीये. यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि विशेषतः महिला वर्गाला मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढत्या खर्चामुळे कुटुंबाचे बजेट कोलमडले असून जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतींमुळे घरगुती अर्थकारण बिघडलंय. ही वाढ तात्काळ रद्द करावी. केंद्र सरकारनं ठोस उपाययोजना करून वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवावे. सदर निवेदन शासन दरबारी पाठवून त्यावर आवश्यक ती कार्यवाही करावी. या निवेदनाद्वारे वाढत्या महागाईचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही देण्यात आलाय. सर्वसामान्य माणसाला जो गॅस जीवनावश्यक आहे त्याची खूप दरवाढ झालेली आहे आणि तो मिळत नाही. पहिलं मोबाईलवर ऑनलाईन बुकिंग होतं, आता बुकिंग बंद करण्यात आलेलं आहे आणि 2-2 किलोमीटरच्या लाईन लागून 5-5, 6 तास महिला उभ्या आहेत तरी गॅस मिळत नाही. ही अचानक टंचाई सुरू झाली. याच्याकडे केंद्र शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. ते तर म्हणतात की युद्धाचा काही परिणाम महाराष्ट्रावर झालेला नाही, भारतावर झालेला नाही. मग ही अचानक गॅस टंचाई कशी काय निर्माण झाली? या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. हे सुरळीत सुरू व्हावी, सर्वसामान्याचा प्रश्न आहे. असं आहे, शासनाने जाहीर केलेले नियम किंवा घोषणा याच्यावर सामान्य जनतेचा विश्वास राहिलेला नाही. आतापर्यंत अशा खूप घोषणा झालेल्या आहेत. सामान्य जनतेला वाटतं की समजा जर युद्ध चालूच राहिलं तर पुढे आपल्याला गॅस मिळतो की नाही मिळतो याची शाश्वती नाही ना शासनाकडून. त्यामुळं सर्व सामान्य गृहिणी ते गॅस साठी आणखीन जास्त गर्दी झाली. नंबर लावत आहे. पुढे काही होऊ शकतं. गॅसच जर बंद झाला तर काय करायचं? आणि यांचे निर्णय असे असतात, एका दिवसात सांगून मोकळे होतात. एका रात्रीच सांगितलं नोटबंदी, पुढे त्याचं काहीच झालं नाही आणि कुणी जाब विचारू शकत नाही. 4-5-8 दिवसात जर म्हटले का गॅस बंद आहे, मग कुठं जाणार सर्वसामान्य गृहिणी? शहरातल्या इंधनासाठी कुठं सरपण लाकडं पाहायला जाणार? मग त्याच्यामुळे लोक आणखीनच घराच्या बाहेर पडलेत आणि असलेल्या गॅस भरण्याचं जादा मध्ये मिळेल की नाही याच्यामुळे खूप गर्दी झालेली आहे. म्हणजे लोक यांच्या निर्णयावर शाश्वत नाही. यांचा निर्णय लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही, म्हणून लोक या गॅससाठी धावपळ करू राहिलेले. महाविकास आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यभर आज आंदोलन केलं जात आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या सूचनेवरून हे राज्यभर आंदोलन सुरू आहे. महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष या आजच्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत राज्यभर. त्याच धर्तीवर आज राहाता तालुक्यात राहाता तहसील कार्यालयासमोर आम्ही हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका त्यांच्या समोर मांडलेली आहे. याचा सर्वसामान्य जनतेला काय फटका बसत आहे हे सगळ्यांना कळतंय. अगदी आपण समोरासमोर जे उभे आहोत ना, इकडे पत्रकार, इकडं आम्ही सामान्य नागरिक म्हणून पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, बाजूला प्रशासनातले पोलीस, तहसील मधले कर्मचारी, अगदी भारतीय जनता पार्टीचे आंधळे पांगळे जे भक्त आहेत ना, त्या सगळ्यांना हे कळतं. परंतु काहींना बोलता येत नाही आणि आम्ही बोलतोय, इतकंच फक्त फरक आहे. तुम्हाला सगळ्यांना बोलता येत नाही, आम्ही फक्त हे मांडतोय. परंतु याचा परिणाम हा अत्यंत तीव्रपणे सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. याच्या तीव्र झळा सामान्य नागरिकांना बसत आहे. तुटवडा नाहीये, कुठल्या प्रकारचा तुटवडा नाहीये असं वातावरण निर्माण केलं जातं, परंतु वास्तविक पाहता प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे आणि तुटवड्याच्या नावाखाली काळा बाजार देखील गॅसच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. आता सरकारच्या याच्यामध्ये 2 भूमिका आहे. म्हणजे सरकार झाकण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ते झाकल्या जात नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हे महायुतीचं जे सरकार आहे हे महायुतीचं नाही, तर ह्या युद्धाच्या नावाखाली हे लूट करत आहे. म्हणजे हे महायुतीचं नाही तर हे महालुटीचं सरकार या ठिकाणी त्यांचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे.
आजच्या या निमित्ताने आम्ही केंद्र सरकारचा निषेध केलेला आहे, महाराष्ट्र सरकारचा देखील या ठिकाणी निषेध करत आहोत. आणि राहाता तालुक्यामध्ये जे गॅसचा काळा बाजार सुरू आहे, कृत्रिम आणि घरगुती गॅस या दोन्ही प्रकारच्या गॅसचा ज्याप्रमाणे तुटवडा निर्माण करून किंवा काळा बाजार करून हे सगळं सुरू आहे, राहाता तालुक्यातील प्रशासनाचा आणि इथल्या शासकीय आणि निमशासकीय सगळ्याच अधिकाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे. त्याचबरोबर इथले जे पालकमंत्री आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील आमची आजच्या या माध्यमातून विनंती आहे, आपण या गोष्टीकडे बारकाईने लक्ष घालावं, कारण हा काही साधा विषय नाहीये. तुम्ही सुद्धा या गोरगरिबांना जो होणारा त्रास आहे या त्रासाचे भागीदार तुम्ही आहात, तर तुम्हाला देखील या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे अशी आमची या माध्यमातून आपल्याला विनंती आहे. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.